माझं नाव आहे अंकुर. माझं स्वतःचं एक लहान मुलांसाठी ध्वनी मासिक आहे अंकुर या नावाने. लहान मुलाला वाढवणं आणि एखाद्या रोपाला वाढवणं यात खूप समानता आहे, म्हणून मी त्यावेळेस अंकुर हे नाव दिलं होतं. मुळापासून ज्या रोपाला वाढवलं, संस्कार केले आणि जीवापाड जपलं, त्या रोपाला संवर्धन करून त्याची मशागत केली. बी भूगर्भात असताना पृथ्वीची माया, शीतलता आणि सहिष्णुता दिली. रोप जमिनीतून बाहेर आल्यावर ज्याला आनंद दिला, मुक्त वातावरणात वाढू दिलं आणि सामर्थ्य दिलं, त्या रोपाचं पुढं काय होत असेल असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. त्या रोपाला जेव्हा फळं फुलं येतात, ते बहरतं, तेव्हा त्या रोपावर अनेक लोक मालकी हक्क सांगत असतात, तोडून नेतात आणि त्याच्या फुलांचा आणि फळाचा आनंद घेतात. पण पृथ्वी मातेचा त्याग खूप मोठा. ती त्याला संरक्षण देते, मुक्तपणे विहरण्यासाठी पंख देते, फांदी रूपाने, आणि कोवळी पाने हिरवीगार होतात. पण ही धरती जरी एक असली तरी रोप प्रत्येक ठिकाणी वाढत बहरत नाही. प्रत्येक ठिकाणचं वातावरण, पाणी, सूर्यप्रकाश, माती ही वेगवेगळी. ज्या मातीतून ते जन्मलं ते गुणधर्म त्याला चिकटलेले असतात. म्हणून शक्यतो ज्या मातीतून ते जन्मलं त्या मातीपासून त्याला पूर्ण वाढ होईपर्यंत वेगळं करू नये. त्याची बीजे उखडून दुसऱ्या मातीत पेरू नये. दुसरीकडील माती थोडीशी आणून त्याचे फार फार तर आपण गुणधर्म बदलू किंवा वाढवू शकतो. त्या रोपानेही जर ज्या जमिनीतून ते बाहेर आलं त्या मातीचे संस्कार विसरले, ज्या जमिनीतून ते वर आलं त्या ठिकाणापासून तुटलं, आकाशाला भिडताना भूमातेला विसरलं, सूर्याच्या रूपातील वडिलांना विसरलं, तर त्या रोपाची वाढ खुंटते. एकदा भूगर्भातून अंकुर बाहेर आला की मग तो वाढतो त्याच्या गतीनं. आता त्यावर फक्त भूमातेचं नियंत्रण नसतं. रोप मोठं होतं तेव्हा रोप वारा वाहील त्या दिशेला फिरत असतं. कधी सूर्याला टेकायला बघतं, तर कधी मान वळवून जमिनीवर आडवं पहुडतं. कधी अर्धवट अवस्थेत असतं, तर कधी सुकतं. बोन्साय होतं, विशिष्ट मर्यादेपर्यंत वाढतं, तर कधी फूल फळ देतं, कधी देत नाही. पानाचे रंगही बघा किती विविध असतात. प्रत्येक ऋतूत वेगवेगळे असतात. सावलीत वाढणारी झाडं वेगळी आणि उन्हात वाढणारी झाडं वेगळी. जर रोपाला पाणी जास्त दिलं तरीही रोप वाढत नाही, कारण त्याची क्षमता कमी होते. काही शोषून घेण्याची त्याची कुवतच राहत नाही. तेव्हा खूप स्वातंत्र्य आणि खूप संरक्षण देऊनही चालत नाही. जसे रोपास तसेच मुलास. प्रत्येक झाड वेगळं, तसं प्रत्येक मूलही वेगळं. प्रत्येक मुलाची वाढ वेगवेगळी. एकाच परिवारात असले, एकाच आईच्या पोटी जन्मलेले असले तरी प्रत्येक मुलाची वैशिष्ट्य वेगळी. एखाद्या रोपाच्या फळातील बिया या एकसारख्या गुणधर्माच्या असल्या तरी त्या कुठे जाऊन पडतात यावर त्या बीचं भवितव्य पूर्णपणे अवलंबून असतं. म्हणूनच नेचर म्हणजे जेनेटिक्स आणि नर्चर म्हणजे पोषक वातावरण, परिस्थितीतील वाढ हे दोन्ही महत्त्वाचं. आता या दोन्हीतून नेमके कोणते गुणधर्म कमी जास्त प्रमाणात त्या बीमध्ये उतरतात त्यावर त्या बीचं भवितव्य असतं. नमस्कार. यातून मी नेचर आणि नर्चर हा सायकोलॉजिकल कन्सेप्ट मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेख आवडला असल्यास जरूर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला, लाईक करा आणि पुढे पाठवा. मी गायत्री वैशंपायन, लेखिका. या लेखाचं नाव होतं अंकुर.